देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे भवानी मातेच्या मंदिरात पार पडलेल्या हिंदू एल्गार महासभेला छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की गोहत्या बंदी कायदा राज्यभर कठोरपणे लागू झाला पाहिजे। एकही गाय कत्तलखान्यापर्यंत पोहोचता कामा नये। गोहत्या करणाऱ्या नराधमांविरुद्ध समाजाने कायदेशीर लढा उभा करावा आणि अशा व्यक्तींना गावकीतून बहिष्कृत करून तालुका जिल्ह्यात कुठेही स्थान देऊ नये। गोहत्या करणाऱ्यांना किंवा त्यांना साथ देणाऱ्यांना ओळखून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी असे त्यांनी आवाहन केले। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर उपस्थित सर्वांनी गोमाता रक्षणाचा संकल्प करून हिंदू ऐक्य, धर्मसंरक्षण आणि समाज जागृतीचा निर्धार व्यक्त केला। गोमातेला संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून या सभेचं आयोजन केलं। सर्वप्रथम आपण सर्वांनी त्यांच्यासाठी त्यांचा टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे या ठिकाणी की एखादा नवतरुण आपल्या या न्यायिक हक्का लढ्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र करतोय, त्या विषयाच्या विरोधात आवाज उठवतोय। भाषण करायला फार सोपं असतं अजित भाऊ, पण कृती करणं फार अवघड असतं। आपण या मंचावर ज्या उभा आहोत, हा मंच कोणत्याही राजकीय पक्षाची प्रसिद्धी करण्यासाठी नाही। हा मंच कुठल्या राजकीय व्यासपीठावर कोणाचं गुणगान गाण्यासाठी नाही, तर हा मंच माझ्या गोमातेला वाचवण्यासाठी हा सगळ्या राजकीय पक्षांचा एकत्रित जमलेला समूह, ही गोमातेची लेकरं या ठिकाणी एकत्र आली। हा उद्देश या भाषणातून, या सभेतून आपण द्यायला पाहिजे। रुपेश, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की ते लोक धमक्या देतात। ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्या लोकांना फोन केले। मी जबाबदारीने सांगतो, या वाडीवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अत्यंत कार्यक्षम आहेत, ते माझे जुने मित्र आहेत। तुम्हाला ज्यांना ज्यांना फोन आले, ज्यांना ज्यांना धमक्या दिल्या, त्या सगळ्यांनी आजच्या आज वाडीवरा पोलीस स्टेशन मध्ये जा। मथुरे साहेब या ठिकाणी आहेत। निश्चितपणे त्या हरामखोराला बेड्या घालून त्याची धिंड हे ग्रामीण पोलीस काढल्याशिवाय शांत बसणार नाही, मी तुम्हाला सांगतो। कोण कुठले गुंड, काय कोणाची भीती मानायची आपण? त्याला म्हणा तुझ्यात हिम्मत आहे ना, तुला ओपन चॅलेंज करतो करण गायकर, ओपन चाल, तू तुझ्या आईचं दूध पेल, मी माझ्या आईचं पिलो, तू याच तालुक्याचा भूमिपुत्र, मी याच तालुक्याचा भूमिपुत्र। तुझ्यात हिम्मत असेल ना तर ये समोर चाल, माझ्या समोर गाईला हात लावून दाखव हिजड्या। तुझा नाही हात काढून टाकला ना, माझं नाव करण गायकर सांगणार नाही। अरे काय वागतो आपण, कोणाच्या भीत्या पाडतो? आज बेलगावकर असतील, कुरेगावकर असतील, किंवा नांदूर असेल, किंवा नांदगाव असेल, अरे या भागामध्ये आपण हिंदू म्हणून जगतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि मावळे विचाराचे सांगतो। आणि त्याच ठिकाणी अजित भाऊ, जर माझ्या 100 गायी कापल्या गेल्या असतील तर ही आपल्यासाठी शर्मेची बाब आहे। आपल्या सगळ्यांसाठी ही अत्यंत चुकीची आणि काळा दिवस आहे। आणि त्याच्यात जर कोणी राजकारण करत असेल, त्या दिवशी बेलगाव मध्ये सगळे लोक होते भाऊ, तुम्ही बाहेर होतात पण बाकी सगळे होते, महाराज आपण सगळे होतो। देवराज न्यूज चांदवड।